आज आपण नाश्त्याला रवा इडली बनवणार आहे. त्यासाठी 1 वाटी रवा घेतला आहे मी आणि अर्धी वाटी दही घेतलं आहे. आता हे मिक्स करते. हे मिक्स करून घेतलं. आता 10 मिनटं बाजूला ठेवते. रवा मी बारीक रवा घेतला होता. तर चटणीसाठी मी 1 टोमॅटो घेतला आहे, 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडं मीठ घेतलं आहे चवीपुरतं आणि हे भाजकी डाळ आहे आणि कोथिंबीर आहे. हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घेते. त्याच्यामध्ये थोडा हिंग टाकते आणि कढीपत्ता. अशी फोडणी आपण तयार करून घेतली. पण ही फोडणी सगळी याच्यात टाकायची नाही, थोडीशीच चटणीमध्ये टाकायची आणि बाकीची उरलेली रव्यामध्ये टाकणार आहे. रवा बघा आता भिजला तासच झाला. थोडं पाणी घालते मी आणि मिक्स करून घेते. आता ही फोडणी थंड झाली, रव्यामध्ये टाकते, मिक्स करून घेते. त्याच्या चवीपुरतं मीठ पण घालते. थोडासा मी सोडा घालते याच्यामध्ये बॅटरमध्ये आणि ते मिक्स करून घेते. इडलीच्या भांड्याला मी तेल लावून घेतले. हे असे भरून घेतले इडलीचे भांडे मी. आता 1 चमचा टाकून मग गॅसवर मी पाणी उकळत ठेवलं आहे आणि ते आता याच्यावर ठेवते आणि झाकण ठेवते. 10-12 मिनटं ठेवते. 10-12 मिनटांनी काढते. इडल्या आता छानपैकी उकडल्यात, मी काढून घेते. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.